हाय हॅलो नमस्कार सगळे कसे आहात मजेत आहात ना। तर चला नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला आज बघा 30 साईजचं मी प्रिन्सेस ब्लाउज कटिंग घेऊन येणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट वेगळा काढतो, मग मी बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकत्रच काढून तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सोपं कटिंग आहे। मेजरमेंट वगैरे घ्यायचं, चेस्ट मेजरमेंट किती टाकायचं, टच पॉईंट किती द्यायचं, सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। फक्त व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी इथं हे घेतलेले अस्तर मी पहिले तुम्हाला अस्तरवर मेजरमेंट टाकायला सांगणार आहे। तुम्ही न्यूजपेपर घेतला चालेल, पण मी डायरेक्ट कपड्यावर सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेअर करून तुमच्या लक्षात येईल स्टेप बाय बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपण एकत्रच काढणार। फक्त काही ते टिप्स आहेत ना ते तुम्हाला फॉलो करायला लागणार आहे, एवढंच आहे बरं का। पण मी तुम्हाला एकदम सोपं छान असं मी सांगणार आहे। तुम्ही असं प्रिन्स ब्लाउज बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकत्र काढून शिवलाय का नक्की मला कमेंट करून सांगा। आणि नसेल तर ही ट्रिक फॉलो करा आणि जर व्हिडिओ युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यासाठी बघा इथे घेतलेले आहे आपण पहिल्यांदा मी अस्तर तुम्हाला मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं सांगते, मग पुढे सांगते। फक्त व्हिडिओ शेअर पण बघा। 30 साईजचं प्रिन्सेस ब्लाउज आहे। उंची, चेस्ट, शोल्डर किती घ्यायचं सगळं डिटेल माहिती ना। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा तुम्हाला सांगते हे मी घेतलेले आहे अस्तर। हो का, अस्तर घेता पण इथे स्टेप बाय स्टेप घेणार आता बघायचं। हो का, हे घेता नको आपण असं मेजरमेंट टाकत असतो, म्हणजे आपण एखादा न्यूजपेपर आपण मेजरमेंट केलं कटिंग केलं तर आपण असं ठेवून करतो। आता बघा मी डायरेक्ट घेतलेलं आहे। हो हे बघून घ्यायचं का, हो 2 पदरी आहे असं उभं मी घेतलेलं आहे। तर हो का अजून एक घडी टाकून घ्यायची। हो का म्हणजे हा 4 पदरी झालेला आहे। 4 पदरी टाकताना पहिल्यांदा घडी टाकताना आपलं चेस्ट मेजर जेवढं चेस्ट मेजर आणि शिलाई मार्जिन त्यात बघून घ्यायचं आणि बरोबर असं घेणार आहोत आपण। तर बघा बरोबर व्यवस्थित असं हे बघून घ्यायचं। हे बरोबर घेतलेलं आहे आपण एवढं। बघा जेवढं तुम्हाला चेस्ट एवढं चेस्ट मेजरमेंट बघून घ्यायचं, इथून इथं बघून घ्यायचं, जेवढं लागते तेवढं ना घ्यायचं। जर एक्स्ट्रा असेल कमी पडत असेल तर वाढवून पुढे घेतलं सरकून हे बघा असं घेतलेलं आहे। आता बघा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर करून बघा। हो का वरगडी टाकून घेतलेली आहे उभा असा पण, आणि हो का 4 पदरी झालेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची ही उंची। हो का पूर्ण उंची आहे 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायला लागतं, म्हणजे 14। पूर्ण उंची घेतलेली आहे 14। आता पाठीमागील ब्लाऊज डीप गळा असेल ना तर 2.25चं घ्यायचं, नसेल तर कमी असेल का 2.5चं घेतलं तर चालेल। हो का शोल्डर घेतलेला आहे, पूर्ण शोल्डर आहे 5चं, म्हणजे आपण चेक करता बरोबर ब्लाऊज असं ठेवून केलेलं असं ना त्याच्या निम्म करू नका। इथं 5चं शोल्डर घेतलेलं आहे, 5चं शोल्डर घेतलेलं आहे। हा बॅक पार्टचा डीप गळा असतो ना त्यामुळे मी 2.25 घ्या किंवा 2 घ्या। मी तर 30 साईजचं 2 इंच घेतलेलं आहे। हे बघा इथं 2 इंच घेतलेलं आहे। आता मुंडा टाकून घ्यायचा। मुंडा 30 साईज असल्यामुळं 5.25चा टाकलेला आहे। मुंडा 5.25चा। आता पुढील गळा टाकून घ्यायचा। पुढचा गळा आपला 6चा आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं 6.5चा। आता आपण सरळ स्ट्रेट हे करून घ्यायचं। कुठलाही तुमचा गळा 5.5चा असो 4चा असो ना तर अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायला लागतं। आता हे घेतलेलं आहे। आता इथून बघायचं तुम्हाला 2 पाहिजे किंवा 2.25 पाहिजे, खालच्या साईडनं जेवढा गळासाठी पाहिजे तेवढा कसा तिरकस घ्यायचा आणि जसा पाहिजे तसा तुम्ही पुढच्या साईडनं गोल द्या, कसा पण पाहिजे असा देणार आहे। तर मी गोल आकार देऊन घेतलेला आहे। आता बघूया चेस्ट मेजरमेंट टाकायचं। छाती किती आहे आपली, छातीचा 1/4 टाकायला लागतो। चेस्ट 30 आहे ना, चेस्ट 30चा डिवाइड 4 मध्ये केला आपण की 7.5 येतं। 7.5 आणि पुढं बघा शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायला लागतं। तुम्हाला 1.5 इंच घ्या 2 इंच घ्या, जेवढं लागते तेवढं घेतलं तरी चालेल। पुढं शिलाई मार्जिन ऍड करायचं। मी 2.25 शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे। आता फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपण एकत्र काढतोय ना त्यामुळे काय करायचं हो का इथून थोडंसं आत 1/2 इंच आतल्या साईडला यायचं। हे बरोबर का 1/2 इंच आतल्या साईडला यायचं असं, आणि इथून बघा असं तिरकं घ्यायचं। म्हणजे एका घ्यायचं म्हणजे आपलं इथं बरोबर आपलं ना मुंड्यात झोळ वगैरे येत नाही किंवा कपड्याला कुठे घोळ वगैरे येत नाही किंवा खेचत पण नाही, आणि ह्यासाठी घेतलेलं आहे। आता इथून बघा आपल्याला एक मुंड्याचा आकार बॅक पार्टसाठी म्हणजे पाठीमागील गळ्यासाठी 1.5 इंच घ्यायला लागतो।
तो 1.5 इंच आणि पुढच्या मुंडी खोलीसाठी 1 इंच हे असं हो का करून घेतलेलं आहे. हा बरोबर हो का हे असं जोडून घ्यायचं. हा एक दुसरा हो का बरोबर असं जोडायचा. चेस्टचं माप टाकले आपण तिथपर्यंत असा घ्यायचा. हा घेतलेला आहे बघा, बरोबर झालेला आहे. आता बघा आपल्याला वरच्या साईडनं 10 इंच आपल्या प्रिंटसाठी घ्यायला लागतं. असं पण घेतलं तरी चालतं. हे झालेलं आहे. किंवा आता बघा इथून जर आपली कमी साईज आहे ना, चेस्टची कमी साईज आहे त्यामुळे मी इथं 3 इंच घेणार आहे. 32 असेल 34 असेल 3.5 घ्या, 4 घेतलं तरी चालतं, पण मी इथं 3 इंच घेणार आहे. कारण कमी चेस्ट असल्यामुळे ना हा पॉईंट जर इकडे जास्त गेला ना तर इकडं जास्त फिटिंगकडे जातो. त्यामुळे मी इथं बघा 3 इंच घेतलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो का खालच्या साईडला बरोबर इथं 3 इंच आपण घेतलेलं आहे. टक्स पॉईंटची उंची घेतलेली आहे बघा 4 इंच. ओके 4 इंच घेतलेलं आहे. आपल्याला इथं 1.5 इंच आपल्याला तो प्रिंटचा आकार देण्यासाठी इथं केलेलं आहे. ओके हे बरोबर घेतलेलं आहे करून. आता आपल्याला कमरेचं मेजरमेंट आहे. कमर किती आहे आपली, कमरचा चौथा करायला लागतो. पूर्ण कमर असते ना आपल्याला त्याचा डिवाइड चौथा करायला लागतं आपल्याला. म्हणजे कमर किती आहे 26, 26चा चौथा केलं की 6.5 इथं हे घेतलेलं बघा 6.5. आणि पुढं आपल्याला जेवढी तिथे शिलाई तेवढी शिलाई मध्ये ॲड करायला लागतं. फक्त इथं काय असतं आपल्याला इथं कसं होतं आपण घेताना मेजरमेंट एक्स्ट्रा घेतलेलं, इथलं 1.5 इंच आपलं जातं ना, त्यामुळे इथं आपल्याला चेस्टसाठी पुढं 1.5 इंच वाढवून घ्यायला लागतं. इथं बघा हे 1.5 इंच आपलं हे कटिंग करून जाणार. हे 1.5 इंच कटिंग करून जाणार. हा समजा आता हे बघा हो काय बरोबर तुम्हाला दाखवते. हो का हे कटिंग करून गेलं, समजा हे कटिंग करून गेलं तर बघायचं का हो का आपलं चेस्टचं मेजरमेंट किती राहते हो का 6.5. पुढं आपल्याला शिलाई मार्जिन लागत असतं. त्यामुळे हो का इथलं कट आपण केलं का नाही, इथलं कट करणार त्यामुळे इथं 1.5 इंच पुढं वाढवून घ्यायचं असतं. हे टाकून घेतलेलं आहे. आता बघायचं हा बरोबर हो का टक्स पॉईंट असं घ्यायचा इथून आणि इकडे असं मुंड्याकडे आकार जोडून घ्यायचा. हा बघा मुंड्याकडे आकार जोडून घेतलेला आहे. आता हे बघा बरोबर आपण 4चं मेजरमेंट घेतलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवते हे 4चं मेजरमेंट घेतलेलं आहे. इथून बघा असं घ्यायचं आणि हे असं इथं जोडून घ्यायचं. हे बरोबर बघा इथं असं जोडून घेतलेलं आहे. जोडून घेतलं. आता खालच्या साईड नका 1.5 इंच आपल्याला घ्यायला लागतं. हे 1.5 इंच घ्यायचं. ते पण बघायचं आपलं कमरेचं मेजरमेंट कुठे आहे. कमरेचं मेजरमेंट आहे 6.5. तिथपर्यंतच आपल्याला असं हो हेतून घ्यायचं आणि इथून असं क्रॉसमध्ये बघा हे असं घ्यायचं आणि इथंच आपल्याला हे करायला लागतं. फिटिंगकडे न्यायची गरज नाही आपल्याला, एवढंच करायला लागतं. हे बरोबर बघा घेतलेलं आहे. पूर्ण मेजरमेंट आपलं टाकून झालेलं आहे. इथं बघा पूर्ण उंची टाकलेलं आहे. त्यात 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. आपण शोल्डर टाकलेलं आहे. शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायला लागतं, ते पण केलेलं आहे. पुढील गळा असतो त्या पुढील गळ्यात तेवढा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. इथं आकार देऊन घेतलेला आहे. 6.5चा मुंडा टाकलेला आहे. तर मुंडा खोली बाहेरच्यासाठी 1.5 इंच, आतल्यासाठी 1 इंच टाकून घेतलेलं आहे. इथून बघा 10चं माप आणि इथून बंद बाजूकडून आपल्याला इथून 3 इंचाचा टक्स पॉईंट घेतलेला आहे प्रिन्सचा आकार देण्यासाठी. आणि बघा इथून 1.5 इंच घेतलेला आहे आणि इथून हा आकार देऊन जोडलेला आहे. कमरेचा चौथा टाकायचा. खालच्या 1.5 इंच वाढवते फक्त कमरेकडे गेलेला आहे. इथं आपण 1.5 इंच बघा लक्षात ठेवा. इथं 1.5 इंच आपण मायनस होत असतं आपल्याला इथं कटिंग करत असतं, त्यामुळे 1.5 इंच इकडं वाढवून घ्यायचं. एवढं घेतलेलं आहे. आणि चेस्ट मेजरमेंट सांगत असते जसं तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं तुम्ही टाकून पुढे वाढवून घेतलं तर चालेल. आणि हे बघा पूर्ण मेजरमेंट झालेलं आहे. आता बघा बॅक फ्रंट पार्ट काढताना तुम्हाला सांगते इथं काय करायचं. इथं पण काळजी घ्यायला लागते. म्हणजे इथं साधी सोपी ट्रिक आहे ती तुम्हाला सांगते कसं करायचं. बघा पहिला आपण हे बरोबर इथं कट देऊन घ्यायचा. कारण बॅक पार्टला आपल्याला हे उंची जास्त झाली ती कटिंग करायला, फक्त फ्रंट पार्टलाच आपल्याला 1.5 इंच ठेवायचे असते. तर बघा पहिला बाहेरचा आपण आकार व्यवस्थित कटिंग करून घेऊया.
बरोबर एकसारखं आपण कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा बाहेरच्या मुंड्याचा आकार जसा घेतला तसा आपण कटिंग करून घेऊया. हा बघा कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा इथे गळ्याला कड देऊन घ्यायचा. एवढंच करायचं, याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही आहे. आता पहिलं काय करायचं, हे ओपन करून घ्यायचं. बॅक पार्ट फ्रंट पार्ट एका साईडला काढून घ्यायचा. बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकच जो आहे तो बाजूला करून घेतला की पहिले सगळ्यात महत्त्वाची टिप्स ही म्हणजे लगेच हे पडदेशी बॅक पार्टला आपल्याला उंची वाढलेली आहे ते कटिंग करून घ्यायचं. काय होतं बऱ्याच वेळा मग हे जमलिंग होतं, आपल्याला लक्षात राहत नाही. असं माझ्याकडून तर होतं बरं का. त्यामुळे बघा लगेच आपण जेवढं एक लेवल एक्स्ट्रा पुढच्या साईडला घेतलेला तेवढं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. एकदा ट्रिक लक्षात आली की काही हरकत नाही. हे बघा बरोबर आपलं कटिंग करून घेतलेलं आहे. आता पुढचा भाग घेऊया आपण. फ्रंट पार्ट घेतलेला आहे बरोबर आपण व्यवस्थित असं जुळवून ठेवायचा आणि आपण कटिंग करून बघा असं होतं बरं काही जमले माझ्याकडून जमलिंग झालेलं आहे. त्यामुळे काय करायचं, पहिलं बघा मुंड्याची आतली खोली आपण कट करून घेऊया. हे असं जमलिंग होतं त्यामुळे एवढी काळजी घ्यायला लागते. म्हणजे काय होतं व्यवस्थित हे असं बघा या आतली मुंडा खोली कट करून घेतलेली आहे. आता आपण प्रिन्सचा आकार कट करून घेऊया. हा बघा प्रिन्सचा आकार कटिंग करून घेतलेला आहे. आता पुढचा गळा आपण कट करून घेऊया. पुढचा तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा कट केला तर चालेल, वेगळा आकार कसा पण पाहिजे असा करून घेऊ शकता. गळा आपला आकार कट करून घेतलेला आहे. आता तुम्हाला दाखवते का, हा बघा पुढचा आकार आलेला आहे आपला. आपण मधून कट करू, पुढच्या साईडलाच आपण हुक करणार. बॅक पार्टला आहे असं आपण ठेवणार बंद बाजू. ओके बरोबर ठीक आहे. हा बॅक पार्ट झालेला आहे. हा बघा आपला हुक पट्टी आहे, पट्टीचा पार्ट हा घेतलेला आहे बघा. आता आपण हे एकटाच आहे ते बरोबर असं आकारानुसार व्यवस्थित कटिंग करून घेते. हे बघा आपलं बरोबर झालेलं आहे प्रिन्स ब्लाऊज कटिंग करून एकदम सोपं कटिंग. आता फक्त तुम्हाला इथे सांगते, इथं मी तुम्हाला 30 साईजचं मेजरमेंट सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला इथं मेजरमेंट वेगळं वापरायला लागणार आहे. म्हणजे उंची असेल किंवा चेस्ट मेजरमेंट, कमर मेजरमेंट हे वेगळं शोल्डर वगैरे वापरायला लागणार. फक्त तुम्ही ट्रिक ही वापरू शकता. कुठल्याही ब्लाऊज कटिंग करता बॅक पार्ट कट करता ही ट्रिक वापरली चालेल. फक्त तुम्ही मेजरमेंट इथं जसं असेल तसं घेतलं चालेल. हे बघा हो बरोबर आपलं का हे असं एकदम छान असं बघा आपलं प्रिन्स ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे बघा. तर बघा एकदम सोपं मी छान असं कटिंग सांगितलेलं आहे. बघा कसं वाटते. मी तुम्हाला आता ब्लाऊजवर कटिंग करून दाखवते. हा बघा ब्लाऊज घेतलेला आहे. व्यवस्थित बघा ब्लाऊज ठेवून घ्यायचा. हा बघा ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. पहिला बघा आपल्याला जर आता बॅक पार्टला आपल्याला काही हुक लावायची गरज नाही आहे. आपण पुढच्या साईडला हुक करणार. बॅक पार्टला जर हुक असतील तर कुठे पण बॅक पार्ट हुका बंद बाजूकडेच आपल्याला ठेवायला लागतो. बंद बाजूकडे ठेवून घ्यायचा. जिथे ॲडजस्ट होईल असं का हे ठेवून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. हे बघा बरोबर बघा ठेवून घेतलेलं आहे. फक्त एक्स्ट्रा कपडा थोडासा कट करून घ्यायचा. आपण अस्तर ब्लाऊजला जोडलं की एक्स्ट्रा कपडा कटिंग करून देत असतो. काही बरोबर असं ठेवलेलं आहे. हे बघा असं ठेवायचं आणि कटिंग करून घेऊया आपण. हे कटिंग करून झालेलं आहे. बाजूला ठेवून घेऊया.
फ्रंट पार्ट असो बॅक पार्टला असो एक्स्ट्रा ठेवायचं, पण आपण एक्स्ट्राचं असेल ते कटिंग करून देणार आहोत. थोडंसं ब्लाऊजचं एक्स्ट्रा ठेवलं तर काही हरकत नाही. आपण परत ना ब्लाऊज हे केला का नाही की हे एक्स्ट्रा आपण ब्लाऊजचा कपडा आपण कटिंग करून देणार आहोत. परत राहिलेले आहेत आपण बाही कटिंग करणार. हे बघा कटिंग करून झालेलं आहे. तर बघा दोन्ही एकदम सोपं कटिंग करून झालेलं आहे. आता मी सांगेल तसं अस्तर आपण बरोबर घेतलेलं आहे, हे जास्त घेतलेलं आहे. परत आपण अस्तर बरोबर मेन फॅब्रिकला जोडून घेतलं की एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा कटिंग करून देणार आहोत. बघा मी एकदम सोपं प्रिन्स ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग सांगितलेलं आहे. त्याचा स्टिचचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायचं सांगेन. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. आणि चला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. थँक्यू.